हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर हा माझा पहिला व्लॉग आहे आणि मी कोमल. मी पुण्यातून आणि आजपासून मी चालू करत आहे माझं डेली रुटीन माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर करणार आहे. तर चॅनलला नक्की सपोर्ट करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला काही यूजफुल टिप्स पण पाहायला मिळतील. आणि मी आले आहे सकाळी टेरेस गार्डनवरती. आमच्या टेरेसवरती खूप झाडं आहेत आणि सकाळी झाडांना पाणी घातलं म्हणजे कसं फ्रेश वाटतं. तर हे बघा, अंजीर आहे आणि त्याला कसले भारी अंजीर आलेले आहेत. आणि इकडे चाफ्याचे झाड आहे, झेंडूची फुले आणि त्याच्यामध्ये एक वेल आले आहे. ते लावली नाही, ते ॲटोमॅटिक आलेली आहे. कलिंगड आहे ते. आणि कसले भारी दिसते बघा. त्याची काळजी पण तशी घ्यावी लागते. आणि मला खूप आवडतं सकाळ सकाळी टेरेसवरती यायला. शांत हवा, शांत वाटतं. आणि हे आंब्याचं झाड आहे. एवढं छोटं झाड आहे तरी त्याला खूप आंबे आलेले आहेत. पण काळजी पण तशी घ्यावी लागते ना, तेव्हाच फळ भेटतं, कष्टाचेच फळ भेटतं. तसं मी तर एवढं करत नाही, माझे मिस्टरच काळजी घेतात. त्यांचीच आवड आहे झाड म्हणजे. आणि हे चिक्कू आणि त्याला पण छान चिक्कू आलेले आहेत. आणि इथं ब्रोकोली लावली आहे. वांग्याची 2 झाडं आहेत आणि त्याला पण अशी छान वांगी आलेली आहेत. आणि तिकडे गुलाब आणि हे मोगरा. आणि तुम्हाला ते पाठीमागे बिल्डिंग दिसते ना, ते भूत बंगला म्हणून फेमस आहे. पण असं काही नाही भूत, ते फक्त एक बंद पडलेली बिल्डिंग आहे. आणि हे माझे मिस्टर झाडांना पाणी घालत आहेत. आता ऊन बघताय किती पडतं ऊन, त्यामुळे आम्ही 2 टाईम झाडांना पाणी घालतात, सकाळी आणि दुपारी. आणि हे डाळिंबाचं झाड, त्याला पण बघा एवढं छोटंसं झाड आहे तरी किती डाळिंब लागले. आणि इकडे ॲपल आहे, ग्रीन ॲपल. माझ्या मिस्टरांना असे वेगवेगळी झाडं लावायला आवडतात. आणि लिंबाचं झाड पण आहे, एवढं छोटंसं आहे तरी त्याला भरपूर असे लिंब लागलेले आहेत. आणि मग मला देवपूजा ते करायची होती म्हणून मी गेली फुलं तोडायला. आणि फ्रेंड्स, मला सांगा, भूत खरंच असतं का? तर म्हणजे मी तर कधी पाहिलं नाही किंवा मला कधी असा भास पण नाही झाला. तर मला सांगा, त्या बिल्डिंगमध्ये नक्की भूत असेल का? नाही, मी माझ्या मिस्टरांना विचारलं होतं तर ते बोलले की त्याच्यावर स्ट्राईक आलेला आहे म्हणून ती बिल्डिंग बंद आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यात भूत असू शकतं का? तर खूप ऊन होतं म्हणून मी असा हा टॉवेल पांघरून थांबली होती उन्हामध्ये. आणि मला देवपूजा करायची होती म्हणून मी फुलं तोडली. बघा कसली छान फुलं आली आहेत, पांढरी, शुभ्र, गोंडस. आणि मग मी अशी फुलं एका यात गोळा केली. खूप ऊन होतं सकाळी 8 वाजता. आणि माझ्या फॅमिलीमध्ये माझे मिस्टर आणि माझे 2 मुली आहेत. तुम्हाला मी पुढे दाखवेलच माझ्या मुली. आणि घरात बसून काही करायचं ना, म्हणून चालू केली मी व्लॉगिंग. आणि मग मी इकडे आले
जास्वंदीचे फुलं आहेत. तर एक पिंक कलरची जास्वंद आहे आणि एक पर्पल कलरची आहे. तर मी पिंक कलरची ठेवत असते. आमच्या घरात गणपती आहे ना, त्याला ठेवत असते मी. कसं देवपूजा केली की फ्रेश वाटतं ना. मला तर आवडतं देवपूजा करायला. आणि तसं पण मलाच करावं लागते. माझ्या मिस्टरांना सांगितल्यावर ते सकाळी आवरतात आणि निघतात कामाला. आणि हा बघा सकाळचा असा तापलेला सूर्य सकाळी 8 वाजता किती तापला आहे. थांबू नाही वाटत उन्हात. तुम्ही पण काम असेल तरच घराच्या बाहेर निघत जा. आणि मग मी इकडे आले चाफ्याचे फूल तोडायला. आणि चाफा मी ठेवत असते महादेवाच्या पिंडीवर. तर मला माहीत नाही ठेवतात का नाही, माझी सासू ते ठेवत होती म्हणून मी पण ठेवते. आणि इकडे बघा किती छान वाटते ना टेरेसवरती आल्यावर फ्रेश. आणि आमच्या टेरेसवरून घरं कमी आणि झाडं जास्त दिसतात पलीकडे टेरेसच्या बाजूने पण. हे झेंडू. आणि माझे मिस्टर बोलतात की ते कलिंगडाचं नाही. मी त्यांना बोलले कलिंगडच आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा ती कलिंगड आहे की नाही. आणि मी असे फुलं गोळा केले. तुम्हाला पाहिजे तेवढेच मी तोडले, जास्त नाही तोडत. मग मी खाली आले आणि माझे हे 2 गोंडस बाळ उठले. म्हणजे एकच उठलं, ते तर आमच्या अगोदरच उठते. आणि हे मोठी मुलगी झोपते 10-11 वाजता उठते. आणि मग इथं माझ्या घरी आली होती माझी मावस सासू आणि त्यांची नात आली होती माझ्या छोट्या मुलीसोबत खेळायला. मग बसली थोडा वेळ आणि मग गेली ते. आणि मग मी इथं माझ्या छोट्या मुलीची मालिश करायला घेतली. तिला मालिश खूप आवडते करायला. किती पण रडू देते, मालिश केली की शांत होते एकदम. तिला मोबाईल दिसला होता साईडला. मग तिला दिसत होतं कॅमेऱ्यात काहीतरी चालू आहे. मग बघत होती कॅमेऱ्यात ते. मला जशी जमते तशी करते मी मालिश. आणि तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती बेबी केअर टिप्स पण पाहायला मिळतील. म्हणून तुमच्या घरात जर छोटी लहान लेकरं वगैरे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि म्हणजे मी टाकलेल्या टिप्स पण तुम्हाला पाहायला मिळतील. टेलरिंग टिप्स किंवा आरी वर्क किंवा बेबी टिप्स, बेबी केअर टिप्स. आणि मग मी माझ्या छोट्या मुलीला अंघोळ घालून आली. आणि मग मी तिला अशी टॉवेलमध्ये बांधून ठेवली. कारण बांधल्यावरती ती जास्त वेळ झोपते. तसं तर झोपली पण नव्हती ती जास्त वेळ. काय माहिती चिडचिड करते ती 2-3 दिवस झालं. आणि मग मी तिचे थोडंसं काजळ लावून पावडर वगैरे केलं, काजळ पावडर. मग ती झोपल्यानंतर मी देवपूजा केली. मग काय थोडंसं स्वयंपाकाची तयारी लागते तोपर्यंत उठून बसली. ती उठल्यावर रडत नाही, हसतच उठते. मग तिला बघत बघत स्वयंपाक केला, किचन आवरलं, भांडी लावली. आणि मग भांडी घासायला घेतली. असं स्वयंपाक झालं की लगेच किचन आवरलं म्हणजे काम पटपट होऊन जातात. नाहीतर एक करायचं एक सोडायचं, मग तसेच राहून जातात काम. मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि बाहेर आलो. थोडंसं शॉपिंग करायची होती लेकरांसाठी. आणि आम्ही आलो होतो तुळशीबागेत. आणि एवढी गर्दी होती तुळशीबागेत, बापरे खूप जास्त.
मग घरी यायला थोडासा उशीर झाला होता. तसा तर दुपारचा थोडा स्वयंपाक होता, चपाती भाजी. तरी पण मी मसाला भात बनवला आणि माझी मोठी मुलगी मला मदत करत होती, कांदा टोमॅटो आणून द्यायला ते. आणि मग माझी छोटी मुलगी तिच्या पप्पासोबतच जास्त राहते. ते घरी लवकर नाही आले की त्यांची वाट बघत बसते. तिला म्हणजे मला तर असं वाटतं की तिला माहीत झालं ते घरी कधी येतात. मग तिला टाईम माहीत झाला तर म्हणजे असं वाटते मला, ते यायच्या टायमिंगला किरकिर करते, चिडचिड करते. मग ते घरी आले की अशी त्यांचा चेहरा बघूनच तिच्या चेहऱ्यावर एवढी मोठी स्माईल येते. तिच्या फिलिंग्स ढगातच जातात पप्पाचे तोंड बघून. आणि मग इकडे मी मसाला भात बनवला. ती रडत होती, मग तिला थोडंसं बघितलं. मग आम्ही जेवण वगैरे करून मी भांडे घासायला घेतले. रात्री कसं सगळं स्वच्छ करून झोपलं म्हणजे सकाळी उठून कामं करायला परत सोपं जातं ना. आपलं काय असतं, रात्री कामं करून झोपा, सकाळी उठून कामं करा. बायकांच्या मागे नुसती कामं आहेत, पण दिसत नाही ते कोणाला. म्हणजे म्हणजे आपलं पेमेंट पण येत नाही ना असं कामाचं. आपलेच कामं, घरातले कामं, आपलेच लेकरं. आणि मग मी माझ्या मुलीची मालिश करायला घेतली. ती मालिश केल्याशिवाय तशी तर झोपते रात्री, पण तिला आवडतं मालिश करायला. मग मी करत असते सकाळी संध्याकाळी 2 टाईम मालिश करते मी तिची. मालिश केली आणि तिच्या पाठीमागे पप्पा बसले होते तिचे, त्यांच्यासोबत खेळत होती. ते बोलत होते तिच्यासोबत खेळती. ते असले की मग तिला कशाची गरज नाही पडत. पप्पा दिसले तरी बास. मग तर फ्रेंड्स, असा होता माझा आजचा दिवस आणि माझा पहिला व्लॉग. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. बाय बाय फ्रेंड्स.